नमस्कार जैन विद्यार्थी मित्रों, मी अमोल देशमुख स्वागत करतो. आरोग्य विभाग भरतीबद्दल एक नवीन अपडेट आलेला आहे. ॲक्च्युली एक नवीन जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे आणि रिक्त पदं जी आहेत ना तर ती जवळपास 1540 जवळपास पदं आलेली आहेत आणि ही फक्त MBBSचीच आहे. मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं की आम्ही 2200 पदासाठी जी आहे तर ती आरोग्य विभागातील भरती जी आहे तर ती काढणार आहोत. 1500 त्यापैकी डॉक्टरची असणार आहेत आणि 500-700 जी आहे तर ती टेक्निकलची असणार आहे. तर त्यापैकी पहिली जाहिरात जी आहे आरोग्य विभागाची 1540 पदासाठी आलेली आहे. आपल्या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या ज्या जागा आहेत त्यासाठी जवळपास एक 10,000 प्लस जे आहे ना तर ती पदं रिक्त आहे टोटली आरोग्य विभागामध्ये. पण 5,000 पदासाठी जे आहे तर त्या आता प्रशासकीय स्तरावरती हालचाली सुरू आहे. आकृतीबंध, सुधारित आकृतीबंध वगैरे करणं. ॲक्च्युअली मी त्यावरती अगोदर व्हिडिओ देखील घेतलेला आहे. तुम्हाला चेक करायचं असेल तर चेक करू शकता. ही जी जाहिरात आहे ही फक्त आणि फक्त MBBS साठी आहे. आणि येस, बघूया. बिफोर मूव्हिंग अहेड, लेट मी इंट्रोड्यूस यू माय ब्रँड न्यू इंग्लिश स्पीकिंग कोर्स फॉर दोज पीपल हू हॅव स्टडीड ग्रामर रूल्स फॉर years and yet they are not able to speak English fluently. नाव आपण जर एखाद्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट असाल, ठीक आहे, आपण आपल्या क्षेत्रात एक्सपर्ट आहोत, पण जर आपल्याला आपल्या क्षेत्राविषयी जर इंग्लिशमध्ये बोलता येत नाही, सांगता येत नसेल, तर समोरच्या माणसाला असं वाटतं की आपण आपल्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही तुमच्या क्षेत्रात परफेक्ट नाही, असा एक सेटल मेसेज होतो समोरच्या माणसाला जातो. नाव being an English teacher, I have spent my 13 years of life in this fundamental core. I mean, how you can acquire English, not learn English. Learning म्हणजे काय, फक्त शिकणं, आणि acquire म्हणजे अवगत करणं. अवगत केलेल्या गोष्टी मरेपर्यंत सोबत राहतात. आपण मराठी भाषा अवगत केलेली आहे, शिकलेलं नाही. भाषेच्या अननेसेसरी तुकड्यांविषयी आपण जबरदस्ती अभ्यास केलेला आहे आणि नंतर मग ते बोलताना आपण अप्लाय करतो असं नाही आहे. हिंदी पण अशाच पद्धतीने आपण म्हणजे ॲक्वायर केलेली आहे. तर इंग्लिश ॲक्विजिशन कोर्स जो आहे तर तो याच पद्धतीने आहे. यामध्ये कुठल्याही व्याकरणाचा रूल नाही आहे. ॲक्च्युली यामध्ये मी जे शिकवतो ना तर ती अतिशय भन्नाट अशी मेथड आहे. यामध्ये स्पायडरमॅनचा लेसन सेट आहे, KGF आहे, बाहुबली, PK, सिंगम, क्रिश, गोलमाल, गुरु, असं ही लेवल 1चं आहे. तर येस, जर तुम्ही थोडंसं स्वतःचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करू इच्छित असाल तर आपलं ॲप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करणे, रिअल इंग्लिश ॲक्विजिशन कोर्स जो आहे तर तो तुम्ही जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी 7066-155-355 या नंबरवरती देखील तुम्ही रिच आउट करू शकता. नाव चला, आता ही जी जाहिरात आहे तर ही कधीची आहे, काय आहे, सगळं काही डिटेल यामध्ये बघूया. बघा, आता ही जी जाहिरात जी आहे तर ही आलेली आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे वैद्यकीय अधिकारी गट 7व्या वेतन आयोगानुसार S20 ज्यांची पगार श्रेणी आहे त्यांच्यासाठी 56,100 ते 1,77,000 संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही जाहिरात जी आहे तर ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याची वेबसाईट जी आहे www.morerecruitmentmahaarogya.com या स्तरावरती केलेली आहे ना. आता यामध्ये ही जी जाहिरात आहे, ठीक आहे, तर ही फक्त आणि फक्त काय आहे, MBBSच्या विद्यार्थ्यासाठी आहे. म्हणजे तुमचं फॉरेनमध्ये जरी MBBS झालं असेल तरी तुम्ही इकडे अप्लाय करू शकता, ठीक आहे ना. आता यामध्ये पदं किती आहेत पहा. पदं जी आहेत तर ती टोटल एकूण 1440 पदं आहेत. हे जे आहे तर ते समांतर आरक्षण आहे आणि हे जे आहे तर ते सामाजिक आरक्षण आहे. अजा, विजा, हे जे आहे तर त्या भटक्या विमुक्त जाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, पदसंख्या 71 आहे. हे सगळं जे आहे तर ते तुम्ही चेक करू शकता. याची PDF तुम्हाला मिळून जाईल. टोटल जे आहे तर ती 1440 आहे. तुमच्या जातीच्या संवर्गामध्ये किती कॉम्पिटिशन असू शकतं आणि कशा पद्धतीनं तुम्हाला याच्यासाठी करता येईल ते देखील आहे ना. आता या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला बाहेर इतरत्र प्रॅक्टिस करता येणार नाही असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे ना. आता ही जी तारीख जी आहे, याची तारीख, यामध्ये पदं जी आहेत तर ती फक्त कोणकोणती आहेत, MBBSची आहेत 766 पदं आणि जे स्पेशलायझेशन असेल 674 पदं आहेत. स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, सर्जन आणि रक्तसंक्रमण अधिकारी जे आहेत तर अशी 12 पदे आहेत ना. यामध्ये दिव्यांगासाठी आरक्षण आहे. वयगणण्याचा जो आहे 18 वर्ष, कमीत कमी 18 वर्ष पाहिजे. अमागास असाल तर 38 वर्ष, मागासवर्गीयासाठी 43 वर्ष, म्हणजे जनरलसाठी जे आहे ना तर ते 38 वर्ष आहे, ठीक आहे. अमागास असाल तर 43 वर्ष आहे आणि जे दिव्यांग असतील तर त्यांना 45 वर्षापर्यंत आहे, ठीक आहे. देन आता शैक्षणिक अर्हता जी आहे तर ती कमीत कमी जी आहे तर ती MBBS असायला पाहिजे. विशेष अधिकारी म्हणून देखील तुमचं असायला पाहिजे ना. आता याची जी तारीख जी आहे, ठीक आहे, याची तारीख 27 फेब्रुवारी 2000 सकाळी 11 वाजेपासून ते 20 मार्च 2026 11
वाजून 59 मिनिटापर्यंत म्हणजे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जे आहे तर ते तुम्ही नोंदणी करू शकता. यामध्ये नोंदणी करण्याची जी वेबसाईट आहे तर ती तुम्हाला इथं दिलेली आहे आणि नोंदणी फीस जी आहे तर ती 1000 आहे आणि 900 रुपये अशी काहीतरी आहे. न आता ही जी परीक्षा होणार आहे तर यामध्ये तुम्हाला टोटल 100 मार्क जे आहेत तर ते यासाठी असणार आहे. आता या 100 मार्कामध्ये नेमकं तुम्हाला काय काय असणार आहे, तुमची काही एक्स्ट्रा परीक्षा होणार बिलकुल नाहीये, पण पदवी परीक्षेच्या सर्व विषयाच्या प्राप्त गुणांची सरासरी टक्केवारी याच्यावरती तुम्हाला जे आहे तर ते 50% जे आहेत ना तर ते मार्क मिळणार. म्हणजे 50 मार्क जे आहेत तर ते असणार आहे MBBSच्या शैक्षणिक अर्जासाठी गुणांचे प्रमाण 50%पेक्षा वरती असायला पाहिजे. नंतर तुमचं MBBS नंतर MD MS काय असेल तर ते जे आहे तर त्याचे जर केलेलं असेल तर त्याचे 20 मार्क जे आहे तर ते तुम्हाला मिळणार आहेत. आणि शासकीय सेवेतील जर तुम्हाला काही अनुभव असेल तर त्याचे जे आहेत तर ते तुम्हाला 30 मार्क मिळणार आहेत. आदिवासी नक्षलग्रस्त डोंगराळ क्षेत्रात काम केलेला 11 महिन्यांच्या सेवेकरता 10 गुण, बिगर आदिवासी बिगर डोंगराळ क्षेत्र केल्याचा 11 महिन्याच्या सेवेकरता 5 गुण असा आहेत. असा टोटल 100 मार्काचा जो आहे ना तर तो तुमचा काय म्हणता येईल की मेरिट लागणार आहे. आणि त्यानुसारच तुम्हाला जे आहे तर ते जे इच्छित जे डेजिग्नेटेड किंवा तुम्हाला इच्छित जे हॉस्पिटल्स वगैरे पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही प्रेफरन्सेस जे आहेत तर ते देऊ शकता. न आता ही जी जाहिरात जी आहे तर मी तुमच्यासाठी याची खाली आपल्या टेलिग्राम चॅनलला जे आहे तर ती सगळी डिटेल देईलच मी. पण सध्या फॉर्म भरायची जी तारीख आहे तर ती सुरू झालेली आहे. नाव जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही जर अतिरिक्त अडचण आली तर तुम्ही जर त्या पद्धतीने जर कमेंट केली की यस सर आम्हाला फॉर्म कसा भरायचा हे देखील सांगा, तर मी नक्कीच त्यावरती एक छोटेखानी व्हिडिओ जो आहे तर तो तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. सदरील भरतीसाठी काय काय कागदपत्र पाहिजे याचा देखील एक व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच थांबतो. राम राम.